This topic is again about how relationship influence our kids. छान टॉपिक आहे हा बिकॉज रिलेशनशिप इट मॅटर्स अ लॉट. खूप ह्याचा इम्पॅक्ट असतो मुलांवरती. एव्हरी मंडे और संडे वेगवेगळे टॉपिक्स घेऊन आपण एफ बी लाईव्ह करतो आहे सो दॅट प्रत्येकाला ह्याच्यातनं खूप काही माहिती मिळेल आणि व्हॅल्यू ॲड करण्याचा मी व्हॅल्यू ॲड करते मी लोकांमध्ये सो दॅट यू विल गेट प्रॉपर सब्जेक्ट नॉलेज अबाउट व्हॉट इज पॅरेंटिंगमध्ये काय काय टॉपिक्स आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा आपल्या मुलांवरती आणि आपल्यावरती कसा परिणाम होत असतो. सो दिस इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज importance of how our relationship matters to our kids. It is about that. But before starting our topic today I want to narrate you a story. मला एक छान गोष्ट सांगायची आहे. Nowadays I feel very connected किंवा मला असं वाटतं की लोक खूप पटकन कनेक्ट होतात एखादी स्टोरी सांगितल्यानंतर. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज एक छोटीशी छान स्टोरी सांगणार आहे. सो दिस स्टोरी इज अबाउट अ स्मॉल बॉय आणि त्याचे वडील. एकदा काय होतं, वडील आणि हा मुलगा असतो, त्याचं नाव राजू आहे आणि हे दोघंजणं खेळत असतात आणि खेळता खेळता ओ हाय राजेंद्र कुमार भिडे, हाय, हॅलो. सो खेळता खेळता काय होतं, त्या मुलाचं लक्ष आकाशाकडे जातं आणि त्याला आकाशात भरपूर पतंग दिसतात. खूप रंगीबिरंगी पतंग असतात आकाश उडताना आणि खूप छान वाटतं त्याला. सो त्याच्या तो वडिलांना सांगतो की पप्पा आपण पण पतंग घेऊया आणि आपण पण पतंग उडवूया. सो हिज फादर ॲग्रीज. त्याचे पप्पा हो म्हणतात आणि मग ते छान एक पतंग घेऊन येतात आणि मस्त ती पतंग जाऊन उडवत असतात. जेव्हा हे दोघंजणं पतंग उडवत असतात तेव्हा ती पतंग छान उडत उडत छान आकाशात वरपर्यंत जाते आणि तिथे अजून वेगवेगळ्या छान कलरफुल काईट्स असतात. सो त्या मुलाला खूप आनंद होतो की त्या सगळ्या काईट्समध्ये आपली पतंगसुद्धा गेली आहे आणि खूप उंच छान ती आता पतंग छान डोलती आहे आकाशात. जेव्हा ही पतंग छान डोलत असते तेव्हा एका मुमेंटसाठी त्या मुलाला असं वाटतं की ही पतंग अजून उंच जाते आहे, छान उडते आहे, पण मे बी माझ्या हातात जो दोरा आहे त्याच्यामुळे ह्या पतंगला अजून उडता येत नाही आहे. ह्या पतंगला अजून उंच जायचं आहे पण मी मांजा पकडलेला आहे हातात आणि त्याच्यामुळे ह्या पतंगला अजून वरती उडता येत नाही आहे. आणि तो ते वडिलांना विचारतो. तो म्हणतो की पप्पा पतंग खूप छान उंच चालली आणि तिला अजून उंच जायचं आहे, पण मला असं वाटतं या थ्रेडमुळे तिला अजून उंच जाता नाही येत आहे. तर त्याचे पप्पा म्हणतात ओके ठीक आहे आणि त्याचे पप्पा तो जो मांजा असतो तो कट करतात. जसा तो मांजा कट करतात तशी ती पतंग अजून छान उंच आकाशात जाते, अजून छान उंच आकाशात जाते आणि त्यामुळे त्या मुलाला खूप छान वाटतं. ही फील्स सो हॅपी की त्याची पतंग अजून छान उंच गेली आहे. परंतु त्याचा तो आनंद खूप जास्त वेळ राहत नाही. ती पतंग खूप छान उंच उंच जाते आणि थोड्याच वेळात ती पतंग हळूहळू हळू खाली येते आणि एका टेरेसवर, एका बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन अडकते. सो त्या मुलाला फार वाईट वाटतं की अरे आपली तर पतंग एवढी छान उंच गेली होती, पण आपण तो दोरा कापला आणि ती पतंग परत खाली आली, जाऊन अडकली. सो ही रिअली फील्स व्हेरी बॅड आणि तो हे जाऊन त्याच्या वडिलांना विचारतो की पप्पा हे काय झालं, मी तर पतंग ह्यासाठी तो मांजा कट केला सो दॅट ती पतंग अजून उंच उडावी आणि छान अजून उंच उंच आकाशात जावी. सो त्याचे पप्पा त्याला म्हणतात की बच्चा, जेव्हा गोष्टी हाईटवर जातात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या थ्रेडमुळे तिला आपण अडथळा आणतो आहे, पण तसं नाही आहे. जेव्हा तिथे वारा येत असतो त्या वाऱ्यामुळे ती पतंग हलत असते, पण आपण जो दोरा पकडलेला आहे त्याच्यामुळे ती स्टेबल राहते आणि ती खाली पडत नाही. आपल्या पतंगमुळे तिला सपोर्ट मिळतो आणि ती तशीच उंच हवेत तरंगत राहते. पण जेव्हा की आपण दोरा कट केला त्याच्यामुळे तिचा सपोर्ट गेला आणि ती खाली आली. तो मुलगा 2 मिनटं विचार करतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे मला तर असं वाटत होतं की पतंग हवेत जास्त उंच जावी म्हणून मांजा तो कट केला, परंतु असं नाही आहे. आपण मांजा कट केल्यामुळे ती पतंग तितक्याच वेगाने पुन्हा खाली आली. सो त्याला आपली चूक कळते. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज की आपल्यालासुद्धा बऱ्याचदा असंच वाटत असतं की आपण जेव्हा आपल्या गोल्स अचीव करत असतो, आपण खूप उंच ठिकाणी जात असतो, तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपली फॅमिली, आपले जवळचे लोक, आपले मित्रमंडळी आपल्याला मागे खेचतात किंवा आपल्याला उंच उडण्यासाठी ते मदत करत नाही आहेत. रॅदर आपल्याला असं वाटतं की यार हे सगळे आपला पाय खेचतात, पण ॲक्च्युली तसं नसतं.
दिस फॅमिली, आर लव्ड वन्स, आपले मित्रमंडळी, दिस आर आर सपोर्ट सिस्टम. त्याच्यामुळे ह्यांची आपल्याला अतिशय गरज आहे. जर आपल्याला खूप उंच आपले गोल्स अचीव करायचे आहेत, खूप सक्सेसफुल व्हायचं आहे, तर ही सपोर्ट सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओन्ली इट डिपेंड्स अपॉन हाऊ वी सी, आपण कसं बघतो आहे ह्या सगळ्याकडे, ह्याच्यावरती इट मॅटर्स अ लॉट. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज यू नीड टू अंडरस्टँड युअर रिलेशनशिप्स, you need to nurture them. Every relationship is very important. So whenever we are achieving our goals, we should not feel की आपली घरचे मंडळी आपल्याला अडवतायत किंवा आपल्याला मागे खेचतायत. इट इज नॉट दॅट. It is their support, and because of their support only we can achieve our goals. It is our support system that is the foundation of every relationship, that is the foundation of success. एकटा माणूस कधीच वरती जाऊ शकत नाही. सपोर्ट सिस्टम जर नसेल, रूट्स जर खोलवर जमिनीत नसतील, तर आपल्याला कधीच ते झाड मोठं झालेलं दिसत नाही. कुठलंही एखादं मोठं झाड घ्या, वडाचं झाड घ्या, त्या वडाच्या झाडाचे रूट्स किती खोलवर असतील, आणि ते रूट्स खोलवर आहेत म्हणूनच ते झाड उभं असतं, राईट. सो दॅट वॉज द मॉरल ऑफ द स्टोरी. अँड वाय आय नरेटेड दिस स्टोरी टू यू, बिकॉज इन एव्हरी रिलेशनशिप हे असं होतं. लोकांना ह्याच गोष्टी खटकतात, त्रास होतो. त्यांना असं वाटतं की अरे मी प्रगती करते आहे तर ह्यांना हे आवडत नाही आहे, मला पुढे जाऊन देत नाही आहेत. पण तसं नाही आहे. वी शूड कम आउट ऑफ दॅट बिलीफ. आपण तो बिलीफ सोडला पाहिजे. त्या बिलीफमधनं आपण बाहेर येणं गरजेचं आहे. आणि टुडेज टॉपिक इज रिलेटेड टू दिस, बिकॉज आर रिलेशनशिप मॅटर्स अ लॉट वेन वी आर अ पॅरेंट. टुडे आय एम नॉट गोइंग टू टेल यू एनी रॉकेट सायन्स. मला तुम्हाला आज कुठलेही रॉकेट सायन्स नाही सांगायचं आहे. बिकॉज व्हॉट इज रिलेशनशिप, काय आहे या सगळ्याचं फाउंडेशन, हेच मी तुम्हाला आज फक्त थोडक्यात सांगणार आहे. बिकॉज तुम्हालाही ते माहिती आहे, मलाही ते माहिती आहे. वी ऑल आर अवेअर. ओनली द थिंग इज आय ऑलवेज टेल की इट इज देर इज अ डिफरन्स बिटवीन नोईंग अँड डुईंग. ऑलवेज रिमेंबर, देर इज अ डिफरन्स बिटवीन नोईंग अँड डुईंग. खूप फरक आहे एखादी गोष्ट माहिती असणं आणि तसं करणं. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला जस्ट काही गोष्टी सांगणार आहे. तर लक्ष द्या की आपलं रिलेशनशिप इट इज बेस्ड अपॉन 4 पिलर्स. आय बिलीव्ह इट इज बेस्ड अपॉन 4 पिलर्स. आणि ह्या पिलर्समुळेच आपलं कुठलंही नातं खूप मजबूत राहतं आणि आपली मुलं हेच बघत असतात. नाउ लेट्स अंडरस्टँड व्हॉट आर दीज 4 पिलर्स. आर रिलेशनशिप इज बेस्ड अपॉन अंडरस्टँडिंग, लविंग, caring and respect. Understand, love, care and respect. These are the 4 major pillars, and trust also you can add on. सो हे काही महत्त्वाचे पिलर्स आहेत. ह्याच्यावरती प्रत्येक रिलेशनशिप उभं आहे. जर इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग, इफ यू आर नॉट लविंग, यू आर नॉट केअरिंग, नॉट रिस्पेक्टिंग युअर रिलेशनशिप, देन युअर रिलेशनशिप इज गोइंग टू रुईन. तुम्ही तुमचाच नात्याचा खून करताय असं मी म्हणेन. त्याच्यामुळे प्रत्येक नात्यामध्ये समजूतदारपणा, काळजी घेणं, एकमेकांवर प्रेम करणं, तो ट्रस्ट असणं, रिस्पेक्ट करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सगळं का? बिकॉज वी आर पेरेंट्स अँड आर किड्स आर वॉचिंग अस. जस्ट इमॅजिन इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग ईच अदर, if husband and wife, if you are not understanding each other, if you are not loving each other, if you are not caring each other, if you are not respecting each other, and if you are not trusting each other, how that relationship would remain? And then what are you teaching your kids? प्रत्येक नात्याचा गाभा हा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही या गोष्टी केल्यात तरच तुम्ही मुलांनाही ते शिकवू शकता आणि ह्याचा मुलांवरती खूप वेगळा परिणाम होत असतो. नाव प्रत्येक गोष्ट ही मुलांना बसवून शिकवायची नसते किंवा प्रत्येक गोष्ट आपण मुलांना असं बसवून नाही शिकवत. मुलं दे आर गुड ऑब्झर्वंट्स, दे आर इमिटेटर्स. इट्स अ मंकी बिझनेस, आय ऑलवेज से. ते आपल्याला खूप छान ऑब्झर्व करत असतात की आपण कसं वागतो आहे, आपण कसं बोलतो आहे, आपण एकमेकांना कसं समजून घेतो. ॲज अ पॅरेंट मम्मी पप्पा एकमेकांना कसं समजून घेत आहेत, एकमेकांबरोबर कसं कम्युनिकेट करत आहेत, एकमेकांची काळजी घेत आहेत का, एकमेकांचं खरंच आदर करत आहेत का, ह्या गोष्टी मुलं खूप बारकाईने ऑब्झर्व करत असतात. आणि जेव्हा त्यांना कुठेतरी असं वाटतं की ह्या पिलरमधला कुठला तरी एक पिलरसुद्धा डळमळतो आहे, तेव्हा इट मॅटर्स अ लॉट. त्यांच्यावरती ह्या सगळ्या गोष्टींचा खूप वाईट परिणाम होतो. दे फील इनसिक्युअर्ड, दे फील लोनली.
मग ते टँट्रम्स थ्रो करायला सुरुवात करतात, मग त्यांच्यामध्ये ॲग्रेशन येतं, एन्झायटी येते, बऱ्याच गोष्टी, बिकॉज त्यांना खूप इन्सिक्युअर वाटतं अँड दॅट दे कांट एक्सप्रेस बिकॉज घरातलं वातावरणच तसं नसतं. देन हाऊ डू दे एक्सप्रेस? मग ते काहीतरी अशा गोष्टी करतात ज्याच्यामुळे दे विल ट्राय टू गेट युअर अटेन्शन, राईट? सो ह्या सगळ्या गोष्टींचा नकळतपणे अननोईंगली आपल्या मुलांवरती खूप परिणाम असतो. सो ॲज अ पॅरेंट इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर यू टू टेक केअर अबाउट दिस फ्यू थिंग्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. वेन एवर एनी सिच्युएशन अकर्स, तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की तुम्ही एकमेकांना समजून घेताय का. कुठलीही सिच्युएशन घ्या, पण त्या सिच्युएशनमध्ये तुमचा पार्टनर तसं का वागतोय हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. एकमेकांना समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा कारण का तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तेव्हा तुमचं मूल तुम्हाला बघणार आहे की ओके देर इज सम कॉन्फ्लिक्ट बट दे बोथ आर कम्युनिकेटिंग विथ ईच अदर. ते दोघं एकमेकांना समजून घेतात, हे तुमचं मुलं बघतात. आय विल गिव्ह अ रिसेंट एक्झाम्पल ऑफ माइन. माझी खूप छोटी मुलगी आहे, 2 वर्षाची. सो आम्ही दोघं बऱ्याच बिकॉज ऑफ द स्ट्रेस अँड बिझी स्केड्यूल प्रद्युम्न डझंट गेट टाईम त्याच्यामुळे आमचं कम्युनिकेशन कमी होतं. पण जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो वी कम्युनिकेट विच ईच अदर आणि आम्ही छान गप्पा मारतो. काही इश्यूज असतील तर आम्ही ते बोलतो आणि वी सॉल्व दॅट इश्यूज. सो आणि हे जेव्हा तुम्ही करत असताना तेव्हा तुमची मुलं तुम्हाला ऑब्झर्व करत असतात. रिसेंटली वेन वी वर टॉकिंग आणि वी वर इतकं छान आमच्यामध्ये डिस्कशन चालू होतं आणि माय डॉटर शी इज 2 years ओल्ड, पण शी जस्ट जम्प्ड इन आणि तिला एक वेगळा आनंद झाला. बिकॉज शी रिअलाइज की आम्ही एका वेगळ्या लेवलवर जाऊन काहीतरी छान गप्पा मारत होतो. सो हे मुलांना कळतं, दे फील दोज व्हायब्रेशन्स. सो यू नीड टू अंडरस्टँड ईच अदर. तुम्ही दोघंही एकमेकांना छान समजून घेणं खूप गरजेचं आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. काहीही कॉन्फ्लिक्ट असू देत बट अंडरस्टँड दी अदर पार्टीज साईड. दुसरी व्यक्ती अशी का वागते हे तुम्ही समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लव्ह. यू नीड टू लव्ह ईच अदर. काही जण असं मी ऐकलं आहे की मुलं झाल्यानंतर एकमेकांमधलं प्रेम कमी होतं, दुरावा निर्माण होतो. पण माझा एक अक्षरतृप्ती नावाचा ब्लॉग आहे आणि त्याच्यावरती मी काही ब्लॉग्स लिहिलेत रिलेशनशिपवर आणि त्याच्यात मी काही पॉईंट्स मांडलेत. तो अक्षरतृप्ती नावाचा ब्लॉग जाऊन सर्च करा आणि त्याच्यात बरेच ब्लॉग्स आहेत, ते ब्लॉग्स वाचा. रिलेशनशिपवरचे ब्लॉग वाचा. त्यात मी अनेक पॉईंट मांडलेत की जेणेकरून तुमच्यातलं प्रेम कमी नाही होणार, जेणेकरून तुमच्यामध्ये ते प्रेम अखंड अनेक वर्ष तसंच राहील. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण एकमेकांमधलं प्रेम टिकवण्यासाठी आपण ते छोटे छोटे एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे. आणि का हे एफर्ट्स घ्यायचे आहेत? जस्ट आपलं रिलेशनशिप टिकवण्यासाठी नाही, तर आपल्या मुलांसमोर पण एक वेगळा आदर्श आपल्याला ठेवायचा आहे. मी नेहमी सांगते, वी शुड बी रोल मॉडेल ऑफ आवर किड्स. आपल्या मुलांनी दुसऱ्या कोणाला तरी रोल मॉडेल म्हणण्यापेक्षा आधी त्यांनी आपल्याला रोल मॉडेल मानलं पाहिजे. त्यांच्यासमोर आपण एक वेगळा आदर्श ठेवणं गरजेचं आहे. येस, खूप बाकीची मंडळी आहेतच, म्हणजे खूप मोठे मोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत की जे आपला आदर्श आहेतच, पण सगळ्यात आधी आई वडील म्हणून आपण त्यांचा आदर्श असला पाहिजे. सो यू हॅव टू बी अ रोल मॉडेल. सो यू नीड टू लव्ह ईच अदर. तुम्हाला एकमेकांवरती प्रेम करणं, छोटे छोटे एफर्ट्स घेणं, एकमेकांसाठी तो वेळ काढणं, एकमेकांना स्पेस देणं, एकमेकांचं इंटरेस्ट जपणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्यात तर तुमच्यातलं ते प्रेम कधी कमी नाही होत, ते बॉन्डिंग अजून स्ट्रॉंग होतं. सो ह्या गोष्टी नक्की करा. बिकॉज हे फक्त आपल्या रिलेशनशिपसाठी नसून हे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. बिकॉज जेव्हा मुलं बघतात की रिलेशनशिपमध्ये इश्यूज होत आहेत तेव्हा ह्याचा इम्पॅक्ट त्यांच्या फ्युचर त्यांच्या रिलेशनशिप्सवरती सुद्धा होतो. आणि दिस इज प्रॅक्टिकल, ह्या फॅक्ट आहे. आजकाल जर आपण बघितलं तर अनेक मुलं लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये बिलीव्ह करतात. दे डोंट बिलीव्ह इन मॅरेजेस. वाय? बिकॉज वी आर सीइंग लॉट ऑफ डिवोर्स केसेस. खूप डिवोर्स केसेस आजूबाजूला चाललेत. इवन डिवोर्स केसेस जरी आहेतच, पण जी लोकं ऑलरेडी आहेत लग्नामध्ये किंवा ज्यांचं रिलेशनशिप आहे ती लोकंसुद्धा कंटिन्यू दे आर नॉट ऑन वन पेज.
कंटिन्यू त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट्स चालू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांवरती खूप परिणाम होतो. अँड दॅट इज द रिझन दे डोंट बिलीव्ह इन मॅरेजेस. सो इफ यू वॉन्ट की युअर चाइल्ड शुड बिलीव्ह इन मॅरेज, दे शुड गो फॉर मॅरेज इन देअर फ्युचर. सो यू नीड टू प्रिझर्व युअर रिलेशनशिप. You need to understand each other. You need to love each other. The third point I want to tell is caring. नाव केअरिंग म्हणजे काय? आपण सगळेच एकमेकांची काळजी घेतो. आता केअरिंग हा पार्ट असा आहे की ती काळजी कधी कधी खूप जास्त घेतली जाते आणि त्या केअरिंगचं रूपांतर कधी पॉझिटिव्हनेसमध्ये होतं हे आपल्याला कळत नाही. नाव देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन केअरिंग अँड ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस ऑर ओव्हर केअरिंग. सो यू नीड टू अंडरस्टँड दॅट. तुम्हाला तुमच्या समोरच्याची काळजी घ्यायची आहे, पण कशी? मी एक सुंदर वाक्य नेहमी म्हणते की मिठी मारा, पण इतकी पण घट्ट मिठी मारू नका की समोरच्याचा श्वास गुदमरून जाईल. मिठी मारा, पण इतकी पण घट्ट मिठी मारू नका की समोरच्याचा श्वास गुदमरून जाईल. सो बी अवेअर की तुम्ही समोरच्याची जर काळजी घेताय तर तुम्ही त्याची किती काळजी घेताय. तुम्ही लिमिटच्या बाहेर जाऊन तर काळजी घेत नाही आहात की तुमच्या काळजीमुळे त्याला सफोकेशन तर होत नाही आहे. सो यू हॅव टू बी अवेअर. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण कधी कधी आपल्याला या गोष्टींचं भान नाही राहत आणि ह्याचा परिणाम पुन्हा आपल्या मुलांवरती होतो. कारण का ती जी काळजी आहे, ती जे केअर आहे ते कळत नाही एकमेकांना. सो यू नीड टू एक्सप्रेस. सो व्हॉट इज द सोल्युशन फॉर दॅट? यू नीड टू एक्सप्रेस वाय यू आर टेकिंग सो मच केअर. ऑर इफ जर समोरच्याला असं वाटतं आहे की गुदमरल्यासारखं, तर त्या व्यक्तीने पण ते एक्सप्रेस होणं गरजेचं आहे की तू काळजी घेतो आहेस, पण दिस इज बियॉन्ड दॅट काळजी. सो you need to express your emotions. You need to express your feelings. मी नेहमी असं म्हणते की समोरचा जो काही तुमचा स्पाऊस आहे, तुमचा पार्टनर आहे, तो अंतर्यामी नाही आहे. आपण खूपदा असं म्हणतो की माझ्या स्पाऊसला, माझ्या पार्टनरला सगळं कळलं पाहिजे, बट ही इज नॉट अंतर्यामी ना. त्याला तुमच्या मनातलं कसं कळणार? जोपर्यंत तुम्ही एक्सप्रेस करत नाही की तुम्हाला नक्की काय वाटतंय, तोपर्यंत त्याला नाही कळणार. So to express our emotions is very important. So while taking care also, we should be very खूप काळजी घेणं गरजेचं आहे. ती काळजी घेताना पण काळजी घेणं गरजेचं आहे. बिकॉज ह्याचासुद्धा परत इम्पॅक्ट कुठे होतो आहे? तो तुमच्या मुलांवरती होतो आहे. तुमची मुलं बघतायत की, मी तुम्हाला जसंच एक्झाम्पल देईन, काही जणं इतकी काळजी करतात की हे वेळेवर झालं की नाही, हे असं केलं का, ते तसं केलं का. त्यांच्या मागे त्यांची काळजी दिसून येते की अरे दे फील की ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर करणं गरजेचं आहे बिकॉज त्यांच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे. येस, बट ॲट द सेम टाईम समोरच्याची मनस्थिती काय आहे, त्याचा माइंडसेट काय आहे, हे आपण समजून घेणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. खरंच त्याला ते बरं वाटतं आहे का, की त्याच्यावरती ते बर्डन होतं आहे? ह्या सगळ्या गोष्टींचासुद्धा आपण ॲज अ ह्युमन बिईंग विचार केला पाहिजे. ॲज अ स्पाऊस, ॲज अ पार्टनर, ॲज अ पेरेंट आपण त्याचा विचार केला पाहिजे. इवन वाईल डीलिंग विथ अवर किड्स, समटाईम्स वी आर सो ओव्हर प्रोटेक्टिव्ह दॅट वी डोंट अंडरस्टँड की आपण खूप जास्त प्रोटेक्ट करतो आहे आपल्या मुलांना, विच अगेन लीड्स टू मेनी प्रॉब्लेम्स. वी आर डुईंग हँडिकॅप, वी आर मेकिंग देम हँडिकॅप. So you should understand these things. These are very small things, but त्याची क्लॅरिटी येणं खूप गरजेचं आहे. Now one more point, that is respect. Now आपण लहानपणापासून हे वाक्य ऐकतो की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. सो गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट, पण खरंच आपण तो रिस्पेक्ट एकमेकांना देतो आहे का? आपल्या स्पाऊसला, आपल्या घरातल्या आईवडिलांना, मोठ्या माणसांना आपण हा रिस्पेक्ट देतो आहे का? बिकॉज अगेन किड्स आर वॉचिंग यू. तुमचे प्रत्येक वाक्य मुलं उचलतात, तुमच्या प्रत्येक वाक्याकडे मुलांचं लक्ष असतं. तुम्ही एखाद्याशी बोलताना, तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलताना, तुम्ही कमांड करताय तुमच्या पार्टनरला की तुम्ही प्रेमाने रिक्वेस्ट करताय, दॅट मॅटर्स अ लॉट. तुमची मुलं तेच करणार आहेत. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला मुलांसमोर रिस्पेक्ट नाही करणार, त्यांना तुम्ही रिस्पेक्ट नाही देणार, तर तुमची मुलं तुम्हाला रिस्पेक्ट नाही देणार आहेत. सो ह्या गोष्टी अशा नाही आहेत. इन पॅरेंटिंग आय ऑलवेज टेल एव्हरीवन की पॅरेंटिंग इज व्हॉट, इट इज अबाउट अंडरस्टँडिंग युअर सेल्फ फर्स्ट. इट इज अबाउट अंडरस्टँडिंग युअर बिहेवियर फर्स्ट. सो अंडरस्टँड दॅट.
ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर व्हेरी स्मॉल थिंग्स, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा मुलांवरती खूप मोठा परिणाम होत असतो. सो प्लीज आय जस्ट रिक्वेस्ट यू ऑल की ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याचा खूप बारकाईने विचार करा की आपण खरंच किती रिस्पेक्ट देतो आहे आपल्या स्पाऊसला, आपल्या मुलांसमोर आपण आपल्या स्पाऊसला कसं वागवतो आहे. आणि आपण मग खूप वेळा कंप्लेंट्स ऐकायला येतात. बरीच लोकं मला सांगतात की माझी मुलं मला रिस्पेक्ट करत नाही, माझी मुलं मला वाटेल तसं बोलतात, माझी मुलं मला अरे तुरे बोलतात, दे डोंट रिस्पेक्ट मी. सो व्हाय दिस हॅपन्स मॅन? बिकॉज यू आर नॉट रिस्पेक्टिंग युअर स्पाउस समवेअर, यू आर नॉट रिस्पेक्टिंग युअर एल्डर्स. मुलं तुमच्याकडनंच सगळं शिकत आहेत, दे आर वॉचिंग यू. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी वन. सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या विच आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ह्या तुम्ही मुलांना बसवून नाही सांगू शकत की बच्चा यू नीड टू रिस्पेक्ट एव्हरी वन, यू नीड टू रिस्पेक्ट युअर एल्डर्स. हे बसून आणि सांगून नाही होत. हे संस्कार आहेत आणि हे संस्कार आपोआपच होत असतात. हे संस्कार कळत आणि न कळत आपण आपल्या मुलांवरती करत असतो. सो जर इफ यू वॉन्ट अ व्हेरी हेल्दी रिलेशनशिप, इफ यू वॉन्ट युअर चाइल्ड टू जस्ट तुमचं फ्युचर खूप छान पाहिजे, तो फर्स्ट यू नीड टू वर्क ऑन युअर रिलेशनशिप्स. यू नीड टू वर्क ऑन युअर रिलेशनशिप्स. तुमचं ॲज अ हजबंड अँड वाईफ तुमचं रिलेशनशिप कसं आहे ह्याच्यावरती तुम्ही काम करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड द मोस्ट लास्ट फॅक्टर दॅट इज, ओ दिनेश जी, बच्चे नहीं सुनते तो क्या करें? बच्चे नहीं सुनते क्योंकि पेरेंट्स नहीं सुनते ना. क्या पेरेंट्स बच्चों का सुनते हैं? बच्चे इसके लिए नहीं सुनते क्योंकि पेरेंट्स बच्चों का नहीं सुनते, तो इसके लिए बच्चे भी नहीं सुनते. वेरी सिंपल. आप बच्चों की बात सुनो, बच्चे भी आपकी बात सुनेंगे. हम कितना कान देकर बच्चों की बात सुनते हैं. दैट ओनली आई एम टेलिंग यू दिनेश जी, वॉट इज़ मेड बाय हेल्दी रिलेशनशिप. मैं वही बात कर रही थी कि रिलेशनशिप ये 4 या 5 पिलर्स पर है. अंडरस्टैंडिंग है, लविंग है, केयरिंग है, रिस्पेक्टिंग है. इट इज़ अबाउट दिस आर द पिलर्स ऑफ रिलेशनशिप. अगर हम लोग एक दूसरे को अंडरस्टैंड करेंगे, प्यार करेंगे, एक दूसरे का अच्छे से केयर करेंगे, रिस्पेक्ट करेंगे, तो ही बच्चे भी वैसे ही बिहेव करेंगे. तो बच्चे भी सुनेंगे. आपको बच्चों को बिठा के नहीं सुनाना है कि मेरी बात सुनो, वो ज़रूर सुनेंगे, लेकिन पहले आपको उनकी बात सुननी है. एंड द लास्ट पॉइंट आई वॉज टेलिंग यू, दैट इज़ ट्रस्ट. सो हाऊ मच यू ट्रस्ट युअर पार्टनर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या रिलेशनशिपचा फाउंडेशन इज ट्रस्ट. आपण म्हणतो की विश्वास आहे तर सगळं आहे. तो विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तो विश्वास एकमेकांवरती असणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो तो विश्वास तुम्ही एकमेकांवर ठेवा. दोघांनी पण तो ठेवला पाहिजे. संदीप असं म्हणतात की टाळी एका हाताने वाजत नाही, समोरच्याचा पार्टनरचं सुद्धा तेवढंच मॅच्युअर्ड पाहिजे. येस, आय डू ॲग्री. मी तेच म्हणते आहे ना, तेच मी म्हणते आहे संदीप सर की इट्स अ विन विन सिच्युएशन. तुम्हाला दोघांनाही तितकं मॅच्युअर्ड असणं खूप गरजेचं आहे. इट इज नॉट वन साईड. पॅरेंटिंग इज अबाउट बोथ द पॅरेंट. कोणी एका पॅरेंटचं होऊच शकत नाही. एक पॅरेंट मॅच्युअर्ड आहे अँड वन इज नॉट मॅच्युअर्ड. सो प्रॉब्लेम्स होणारच आहेत. यू बोथ नीड टू अंडरस्टँड ईच अदर. ताली दोनों हाथ से बजती है, वो दोनों हाथ से ही बजने वाली है, लेकिन कब बजेगी, वो एक हाथ ऐसा है और कोई आके ऐसे ऐसे करेगा ना, दोनों हाथ एक साथ आएंगे तब ताली बजती है, राइट. तो आपको दोनों को भी मैच्योर्ड इंसान की जैसे बिहेव करना है. यस दिनेश जी, आपके विश्वास में आपका विश्व है. सही कहा आपने, क्योंकि इट मैटर्स अ लॉट. आपके बच्चे आपको देख रहे हैं कि आप कितना ट्रस्ट कर रहे हो आपके स्पाउस को, आपके पार्टनर को, और ये विश्वास ही उनका फ्यूचर, उनका फ्यूचर उसके ऊपर ही है. बिकॉज इफ़ दे विल सी कि यू एज अ पार्टनर्स यू आर ट्रस्टिंग ईच अदर, देन दे विल फील दैट ट्रस्ट एंड दे विल ऑल्सो डिस्कस ऑल द थिंग्स विद यू. अगर आप एज अ पार्टनर एक दूसरे के साथ सब चीज़ें डिस्कस नहीं करोगे, वो ट्रस्ट फैक्टर नहीं रखोगे, तो हाउ कम आपके बच्चे आके आपको सारी बात बताएंगे. एंड नाउ इट इज़ एज अ पेरेंट वी ऑल एक्सपेक्ट कि बच्चे ने सब आके मुझे बताना चाहिए. बच्चे ने हर एक चीज़, जो कुछ भी होता है वो मुझे आके खुल के बतानी चाहिए. जो कुछ भी हो, भला बुरा जो कुछ भी हो, उसने आके मुझे बताना चाहिए. बट हैव यू गेन्ड दैट ट्रस्ट?
आपने वो ट्रस्ट किया है क्या, वो ट्रस्ट गेन किया है क्या आपने. It matters a lot. So you need to gain that trust. But when you will gain that trust? You will gain that trust only when you will trust each other as a partner, as a spouse. So this is, it's very important. ये 5 जो चीज़ें हैं, it matters a lot. So आपको, it is very important टू हैव दैट हेल्दी रिलेशनशिप. आपको ये 4-5 चीज़ों पे फोकस करना बहुत ज़रूरी है. यस, एक्चुअली मैंने ये टॉपिक पहले भी लिया था संदीप सर की. नाउअडेज ड्यू टू न्यूक्लियर फैमिली कोई बड़े लोग घर में नहीं है जो ये सारी चीज़ें समझाएं. वाई पेरेंटिंग इज़ इम्पॉर्टेंट नाउअडेज. पहले तो पेरेंटिंग ऐसे जैसे कुछ नहीं था. हमारे बडे बुजुर्ग हम लोग को घर में सारी चीज़ें हम लोग को सिखाते थे. सगळी मोठी लोक आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत होते. पण आता न्यूक्लियर फॅमिलीचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. त्याच्यामुळे कोणी असं मोठी व्यक्ती नाही आहे जी तुम्हाला समजवेल ह्या गोष्टी. बऱ्याच फॅमिलीज न्यूक्लियर आहेत. काही जॉईंट फॅमिलीज आहेत तिथे मे बी प्रॉब्लेम्स कमी असेल, पण अगेन जॉईंट फॅमिलीचे परत काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात. सो अगेन इट इज अपॉन हाऊ यू अंडरस्टँड ईच अदर. इवन जॉईंट फॅमिलीज में पण खूप सारे प्रॉब्लेम्स येतात बिकॉज अगेन अंडरस्टँडिंग लेवल नाही आहे तिथे. जनरेशन गॅप आहे आणि एकमेकांना समजूनच घेतलं नाही जात. प्रत्येकजण आपल्या अँगलनी, आपल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतो. आपण कधीच समोरच्याच्या अँगलनी किंवा ॲज अ थर्ड पार्टी. मी मागे पण एका FB लाईव्हमध्ये हे सांगितलं होतं की ऑलवेज अनालाइज द सिच्युएशन ॲज अ थर्ड पार्टी. वॉट माय मेंटोर्स हैव टॉट मी कि आपको एज अ थर्ड पार्टी कोई भी सिचुएशन एनालाइज करनी है कि ओके ये सिचुएशन में ये हुआ था, बट क्या मैं कुछ अलग तरीके से ये सिचुएशन हैंडल कर सकती थी. सो दिस यू नीड टू एनालाइज दैट. आपको ये एनालाइज करना बहुत ज़रूरी है और इसकी वजह से क्या होगा, आपका वो रिलेशनशिप और स्ट्रांग होगा. यू नीड, जैसे आई विल जस्ट टेल यू माई एग्जाम्पल. सी हाउ वी इम्प्रूव आवर सेल्फ. नाउ वेरी सिंपल एग्जाम्पल. अभी आई हैव माई इन लॉज एट माई प्लेस. ओके, मतलब वी ऑल आर अ जॉइंट फैमिली. सो कैसे होता था पहले, मुझे आदत थी कि जब मैं किचन में काम करूँ तो मेरे आसपास में कोई नहीं होना चाहिए, सिर्फ मैं और मेरा काम. नो वन शुड कम एंड डिस्टर्ब मी बिकॉज दैट इज़ नाउ माई राइट कि मैं कुछ खाना बना रही हूँ. सो आई डोंट वॉन्ट दैट डिस्टर्बेंस. ऐसा मेरा एटीट्यूड था कुछ महीनों पहले. बट नाउ डे बाय डे एज आई एम वर्किंग ऑन माई सेल्फ, आई हैव रियलाइज कि ऐसा कुछ नहीं है. आई कैन डू माई वर्क विद देम ऑल्सो. सो नाउ आई हैव स्टार्टेड डूइंग दैट कि अरे क्या फ़र्क पड़ता है, वो भी कुछ कर रही है, मैं भी कुछ कर रही हूँ. वी नीड टू अंडरस्टैंड ईच अदर. वो तो उसका कर रही है, शी इज़ नॉट इंटरप्टिंग मी, तो मैं भी अपना कुछ कर सकती हूँ किचन में. ये छोटी छोटी चीज़ें हैं जो हमें इट मेक्स एम्पावर अस. हमें वो हम लोग को स्ट्रेंथ देती है. बट ये अंडरस्टैंडिंग हमें होना चाहिए. अभी जैसे आज मैंने किया, वी बोथ वर डूइंग, शी वॉज प्रिपेयरिंग सम ब्रेकफास्ट एंड आई वॉज प्रिपेयरिंग लंच. सो वी बोथ वर देयर इन द किचन, बट आई वॉज वेरी कूल माइंडेड एट दैट टाइम. सो आई रियलाइज्ड दिस कि yes, I am improving. I am now on that path of I can understand others. I can understand as a third party. So ये छोटी छोटी चीज़ें हैं, ये आप भी कर सकते हो. दिनेश जी, आपका क्वेश्चन आई एम नॉट क्लियर. हाउ टू पेरेंटिंग इन कोरोना. कोरोना इज़ एन अपॉर्चुनिटी फॉर एवरी पेरेंट टू अंडरस्टैंड देयर किड्स. ये कोरोना ने इट हैज़ गिवन यू अपॉर्चुनिटी, क्योंकि अभी आपके पास इतना एम्पल ऑफ टाइम है कि आप आपके बच्चे को अच्छी तरीके से समझ सकते हो. पहले तो ऐसे होता था, सुबह जल्दी उठना है, बच्चों का टिफ़िन बनाना है, फिर बच्चे आधा टाइम दैट इज़ ऑलमोस्ट 6-7 आवर्स बच्चे स्कूल में रहते थे. उसके बाद अगेन दे विल हैव देयर क्लासेस, देयर ट्यूशन्स, उनका पढ़ाई है. तो हम लोग कितना कम्युनिकेट करते थे बच्चों के साथ. बट नाउ वी आर ब्लेस्ड विद दैट टाइम एंड दिस टाइम वी शुड यूज़ to understand our kids, to understand their love language, to understand their learning styles. It is nothing like handling them. हम लोग को खुद को हैंडल करना है. हम लोग को खुद को ये अपॉर्चुनिटी लेनी है और उनको समझना है. पहले तो खुद को समझना है. फर्स्ट वी नीड टू अंडरस्टैंड आवर सेल्फ एंड देन ओनली वी कैन अंडरस्टैंड देम. सो कोरोना हैज़ गिवन अस दैट अपॉर्चुनिटी. सो इट्स अ बिग ब्लेसिंग, आई विल से कि ये ब्लेसिंग है हम लोग के लिए. तो आपके कोई भी अगर आपको ये अगर क्वेश्चन है या आपको किसी को ये बताना है तो जस्ट टेल देम दिस इज़ अ ब्लेसिंग.
वी नीड, हम लोग को इतना अच्छा टाइम मिला है टू स्पेंड विद आवर किड्स कि हम लोग को उनके अलग अलग स्ट्रेंथ्स मालूम हो रहे हैं, उनकी अलग अलग लर्निंग स्टाइल्स मालूम हो रही है, उनका इंटरेस्ट किस एरिया में है ये अभी पता चल रहा है, क्योंकि अभी वो मैक्सिमम टाइम हमारे पास है। हम लोग कितना भी बिजी हो लेकिन बच्चे हमारे आंखों के सामने हैं। सो वी वी कैन ऑब्जर्व देम, वी कैन अंडरस्टैंड देम। जैसे पहले बच्चे हम लोग को ऑब्जर्व करते हैं, वैसे अभी हम लोग भी बच्चों को ऑब्जर्व कर रहे हैं। सो वी आर अंडरस्टैंडिंग देयर स्ट्रेंथ एरियाज, देयर इंटरेस्ट एरियाज, विच इज़ वेरी इंपॉर्टेंट। So talking about the relationship, these are some pillars which are very important, और आपको सिर्फ यही करना है। You need to understand each other, you need to love each other, you need to care, respect and trust each other। अगर आप ये सारी चीज़ें करते हो तो आपके बच्चे they will never feel insecure, आपके बच्चे they will never feel lonely, they won't get drug addicted। आपको मालूम है ये जब रिलेशनशिप में प्रॉब्लम्स होते हैं ओनली दैट टाइम बच्चे ड्रग एडिक्ट होते हैं, दे सुसाइड करते हैं। दिस आर द रीजन्स, बट वी डोंट वी डोंट थिंक सो डीपली। हम लोग इतना डीप सोचते ही नहीं है कभी। हम लोग को ऐसे लगता है कुछ जो एक्सटर्नल चीज़ें हैं जिसकी वजह से बच्चे ऐसे बिहेव कर रहे हैं। नथिंग इज़ एक्सटर्नल, सब इंटरनल ही है, हमारे घर से ही शुरुआत होती है। सो एवरीथिंग मैटर्स एट आवर होम। हम पेरेंटिंग हम लोग कैसे करें, हम लोग कैसे उनके रोल मॉडल है, इट डिपेंड्स अपॉन दैट। सो ये कुछ चीज़ें हैं जो आपको करनी है ना। टुडे आई हैव नॉट टोल्ड यू एनी रॉकेट साइंस, दिस आर सम दिस आर वेरी कॉमन थिंग्स। लेकिन ये कॉमन थिंग्स के ऊपर ही हम लोग हम लोग इन चीज़ों को ही नज़रअंदाज करते हैं, ह्याच गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही, ज्या की खूप छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत। सो मी आज जे लाईव्ह अटेंड करतायत प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लोकांना कळू देत की नक्की काय चुका होत आहेत आणि कशामुळे मुलांना त्रास होतो आहे। या माय इम्पॉर्टंट मेसेज इज अंडरस्टँड योरसेल्फ, understand yourself, understand, love, care, nurture your relationship। there is nothing like ideal parent, दिनेश जी, नथिंग लाइक आइडियल पेरेंट। हम सब लोग आइडियल हैं, वी ऑल आर आइडियल। कोई भी गुड पेरेंट या बैड पेरेंट नहीं है, वी कांट लेबल दैट। हर एक कोई पेरेंट अच्छा है, हाउ कैन वी लेबल दैट कि ये पेरेंट अच्छा है या ये पेरेंट बुरा है? वो क्यों बुरा होगा? बस उसको कुछ चीज़ें समझ में नहीं आ रही है, इतना ही है। सो हम लोग क्या कर रहे हैं, हम लोग यही बातें सबको बता रहे हैं कि आप समझ के लो ये चीज़ें क्या है। It's my mission, to help people to understand the small things। you need to understand this and it's my passion। और मुझे ये अच्छा लगता है जब लोग FB लाइव ज्वाइन करते हैं और ये लोग सुनते हैं। when I get feedbacks I really feel blessed and grateful कि चलो यार कुछ लोगों को तो ये बात पता चली and then they will behave in that manner। so it's like a blessing for me। so there is nothing like a good parent and bad parent, it is just upon our understanding। हम लोग शायद समझने में थोड़ा कम पड़ जाते हैं, बस नथिंग। ऑल पेरेंट्स आई विल से कि ऑल आर गुड बिकॉज आफ्टर ऑल दे आर पेरेंट्स। हम लोग सब लोग पेरेंट्स हैं, हम लोग कभी हमारे बच्चों का बुरा नहीं सोचेंगे ना। एज अ मदर, एज अ फादर हम लोग को हमेशा हम चाहते हैं कि हमारे बच्चे भी अच्छे बने। बस कुछ हमारे बिलीव्स और पैटर्न्स की वजह से, हमारे माइंडसेट की वजह से हम शायद एक दूसरे को अच्छी तरीके से समझ नहीं पाते। तो it's I feel like it's my duty to help others, to help everyone to understand the small things। so if possible please guys share this video with your loved ones so that they will also understand what what should be, how should be our relationship with our spouse and our kids। सो आई थिंक मैंने जितना भी मेरी लँग्वेज में मतलब मला जितकं सोपं करून सांगता येईल तितकं सोप्या भाषेत मी आज सांगायचा प्रयत्न केला आहे सगळ्यांना। आय होप यू ऑल एन्जॉयड दिस सेशन आणि तुम्हाला सगळ्यांना हे आवडलं। अक्षयतृप्ती नक्की सर्च करा, त्याच्यावरती खूप छान ब्लॉग्स आहेत, ते नक्की वाचा। त्या ब्लॉग्समुळे पण तुम्हाला खूप काही गोष्टी कळतील। सो अक्षयतृप्ती ब्लॉग्स नक्की बघा आणि नक्की त्याच्यावरती कमेंट पण करा। तसंच माझं यूट्यूब चॅनल आहे तृप्ती दिघे नावाचं, तिथेसुद्धा मी काही व्हिडिओज अपलोड केलेत, तर ते व्हिडिओसुद्धा बघा। नक्कीच ह्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप वेगवेगळं नॉलेज मिळेल। खूप रॉकेट सायन्स नाही आहे, पण त्या गोष्टी आहेत ज्या मी स्वतः एक्सपिरियन्स केल्यात आणि त्याच गोष्टी मी शेअर करते। सो थँक्यू एव्हरीवन for joining this live session। thank you so much। thank you।
थँक्यू दिनेशजी, थँक्यू सो मच.